कल्याण येथील प्रो डॉक्टर दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेल्या 422 किल्ल्यांपासून शिवछत्रपतींचे एक अद्वितीय आणि आविष्कारक चित्र साकारत इतिहास, कला आणि संशोधनाचा अप्रतिम संगम घडवून आणला आहे. या कलाकृतीची प्रेरणा त्यांना मागील वर्षी मिळाली, जेव्हा शिवकालीन 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा प्रदान करण्यात आला. त्याच प्रेरणेतूनच महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सर्व 422 किल्ले एका चित्रामध्ये साकार करण्याचा संकल्प त्यांनी केला. सदर पोर्ट्रेट पूर्ण करण्यासाठी त्यांना सलग 2 दिवसांचा कालावधी लागला. या प्रक्रियेत 422 किल्ल्यांवर सखोल संशोधन, त्यांच्या अचूक नावांची पडताळणी आणि ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून त्या सर्व नावांना शिवाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वात कलात्मकरित्या रूपांतरित करण्यात आले. ही कलाकृती केवळ एक चित्र नसून शिवछत्रपतींच्या शौर्याचा दस्तऐवज, भारतीय इतिहासाच्या गौरवाचे दृश्यरूप आणि राष्ट्रप्रेरणेचे जिवंत प्रतीक ठरत आहे. प्रो डॉक्टर दिनेश गुप्ता आनंदश्री यांचा हा उपक्रम इतिहास, राष्ट्रभक्ती आणि सर्जनशीलतेला नवी दिशा देणारा ठरत असून समाजातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. नमस्कार, मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता आणि आजचं जे आविष्कार जे ड्रॉइंग आहे त्यामध्ये मी छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराज त्यांचं 422 किल्ल्यांच्या नावावरती मी हे चित्र काढलेलं आहे, हे पोर्ट्रेट काढलेलं आहे. आणि यामध्ये सर्व जेवढे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कालीन जेवढे किल्ले त्यांनी बनवले होते किंवा जिंकले होते सर्व किल्ल्यांचं नाव आहे. टोटल 12 किल्ले पण आहे जे आता युनेस्कोने हे केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच प्रेरित होऊन हे जे पोर्ट्रेट बनवलेलं आहे त्यामध्ये एकाच चित्रमध्ये आमचे जे इथे काही विद्यार्थी पण बसलेले आणि ते पण सांगू शकतात की किती किल्ले जिंकले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी. 422. तर हे 422 किल्ल्यांचा पूर्ण किल्ल्यांचा समावेश आहे त्यामध्ये. आणि जेवढे पण किल्ले आपल्याला माहिती आहे सर्व किल्ले इथे तुम्ही बघू शकतात. थोडं जवळ येऊन तुम्ही बघू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे कारकीर्दमध्ये त्यांनी जेवढे पण किल्ले जिंकलेले ते खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला ते किल्ल्यांचं नाव माहीत पाहिजे आणि त्यांचा चेहरा आणि त्यांचं पूर्ण म्हणजे अस्तित्व. आणि काही ठिकाणी मी स्वराज्य शब्दांचा पण वापर केलेला आहे. तुम्ही बघणार हे जे आउटलाईन मारलेलं आहे हे आउटलाईन जे आहे पूर्ण स्वराज्य या शब्दाने, कारण ते पूर्ण आयुष्यामध्ये एकच शब्दाला ते जीवले आणि ते शब्द होते स्वराज्य. मी नेहमी मुलांना जेव्हा मी प्रेरित करायला जातो, व्याख्यान द्यायला जातो, मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नेहमी एक्झाम्पल देतो. आणि आज मला हे सौभाग्य मिळालेलं आहे. माझं सौभाग्य आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट बनवलं आहे. 19 फेब्रुवारीला त्यांची जयंती असते आणि त्याच संदर्भात हे पूर्ण चित्र बनवलेलं आहे. धन्यवाद.